चला पाहू पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स ओके. पॉलिनॉमियल्स मध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे अल्जेब्राइक एक्सप्रेशन पासून. ओके, पहिली गोष्ट आपल्याला हे पाहायचं आहे की अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणजे काय असतं. अल्जेब्राइक एक्सप्रेशन, ओके, ही टर्म पाहायची आपल्याला. अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहायचं आहे की अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणजे नक्की काय. अल्जेब्राइक एक्सप्रेशन आणि पॉलिनॉमियल्स, ओके, अल्जेब्राइक एक्सप्रेशन आणि पॉलिनॉमियल यामध्ये काय डिफरन्स आहे, किंवा अल्जेब्राइक एक्सप्रेशन एखादं बनतं कसं, किंवा एखाद्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कोएफिशियंट म्हणजे काय असतं, व्हेरिएबल म्हणजे काय असतं, टर्म म्हणजे काय असतं, कोणत्याही पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय असतं, या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायच्यात. खूप बेसिक गोष्टी पाहायच्यात. सो पहा, एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की अल्जेब्राइक एक्सप्रेशन बनत कसं असतं. मी काय करतो पहा, इथे मी ते एक स्क्वेअर ड्रॉ करतो. एक स्क्वेअर ड्रॉ करतो. हा एक स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हटलं की तुमचं लगेच लक्षात येतं की हा स्क्वेअर म्हणजे याच्या चारी साईड, ऑल 4 साईड सेम लेंथच्या असतील. ओके, मग मी तुम्हाला म्हटलं ही जर एक्स असेल, नाही का, ही जर एक्स असेल तर तुम्ही म्हणाल सर ही पण एक्स असेल, ही पण एक्स असेल, ही पण एक्स असेल. ओके, कारण हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या ऑल साईड सेम असतात. आता मी तुम्हाला असं म्हटलं की मला सांगा की या स्क्वेअरची पेरिमीटर काय, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, असा क्वेश्चन केला मी तुम्हाला. ओके, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 into side. येस. ओके, सो पेरिमीटर म्हणजे काय असतं माहितीये का रे, कोणत्याही पॉलिगॉनची पेरिमीटर म्हणजे त्याच्या सर्व साईडची सम असते. त्याच्या सर्व साईडची सम असते. मग एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, ओके, या चारही साईडची सम करेल. एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स झालं 4x. ओके, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आली, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मला मिळाली 4x, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर मिळाली 4x. सो हे जे काही इक्वेशन मला मिळालं, हे जे काही इक्वेशन मला मिळालं याला मी म्हणतो अल्जेब्राइक एक्सप्रेशन. ओके, असं बनत असतं अल्जेब्राइक एक्सप्रेशन. यालाच काय म्हणतो आपण, अल्जेब्राइक इक्वेशन. ओके, अल्जेब्राइक इक्वेशन. किंवा तुम्हाला असं म्हटलं, मला सांग रे या स्क्वेअरचा एरिया काय येईल, एरिया ऑफ स्क्वेअर. येस, स्क्वेअरचा एरिया काय असतो So side into side. साइड इंटू साइड, बट इथे साइड काय एक्स आहे. ओके, X into X. किती किती होईल एक्स स्क्वेअर. X square. एरिया ऑफ स्क्वेअर झाला एक्स स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर झाला एक्स स्क्वेअर. चलो, मग हे पण एक अल्जेब्राइक इक्वेशन आहे. याला पण म्हणू शकतो मी एक अल्जेब्राइक इक्वेशन. याला पण म्हणू शकतो अल्जेब्राइक इक्वेशन. ओके, आणखी एक्झाम्पल देतो. इथे एक सर्कल ड्रॉ करतो. पहा, एक सर्कल ड्रॉ करतो. या सर्कलची रेडियस म्हणतो की आर आहे. या सर्कलची रेडियस आहे आर, सेंटर आहे ओ. आणि तुम्हाला म्हटलं की मला सांगा या सर्कलची पेरिमीटर काय असेल, पेरिमीटर ऑफ सर्कल. येस, माहित नसेल मे बी तुम्हाला, बट सांगतो मी. सर्कलची पेरिमीटर असते 2πr. सर्कलची पेरिमीटर असते 2πr. सो हे देखील काय झालं, एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन झालं. हे पण झालं एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन. किंवा तुम्हाला म्हटलं की सर्कलचा एरिया सांगा मला, नाही, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल. तुम्ही मला आन्सर द्या πr स्क्वेअर. ओके, हे पण काय झालं, एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन झालं. ओके, अल्जेब्राइक एक्सप्रेशन. चलो, सो असं बनत असतं अल्जेब्राइक एक्सप्रेशन. एखाद्या कंडिशन पासून, नाही का, एखाद्या कंडिशन पासून बनत असतं, किंवा एखादं इक्वेशन बनतं त्यालाच आपण अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणतो. सो आता मला असं तुम्हाला सांगायचंय की असं एखादं इक्वेशन असेल, एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. तर याला मी अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणू शकतो, नाही का, अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणू शकतो, अल्जेब्राइक एक्सप्रेशन. तर अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये एक व्हेरिएबल असतात, कोएफिशियंट असतात आणि टर्म्स असतात. आता या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला या गोष्टी सर्व पाहायच्या की नक्की टर्म्स म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय, टर्म्स म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय. ओके, सो आणि व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय. ओके, सो व्हेरिएबल हा जनरली स्मॉल लेटरनी डिनोट केला जातो. ओके, यामध्ये हा जो एक्स आहे, एक्स आहे, एक्स क्यूब
एक्स स्क्वेअर 6x. सो या x ला म्हटलं जातं व्हेरिएबल. ओके, याला म्हटलं जातं व्हेरिएबल. व्हेरिएबल जो व्हॅरी होतो असा, जो व्हॅरी होतो असा व्हेरिएबल. ओके, आता या x बरोबर काहीच नाहीये म्हणजे इथे 1 नाही का, 1 आहे. या x स्क्वेअर बरोबर आहे 4, हा 4 आहे. हा x बरोबर आहे 6. म्हणजे जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबल बरोबर जो नंबर येतो त्याला म्हटलं जातं कोइफिशियंट. त्याला काय म्हणतात? कोइफिशियंट. त्याला म्हणतात कोइफिशियंट. ओके, मग तुम्हाला मी जर असा क्वेश्चन केला आणि म्हटलं की मला सांगा की एक्स क्यूबचा कोइफिशियंट काय आहे, तर तुम्ही आन्सर द्याल 1. तुम्हाला असं जर म्हटलं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, तर तुम्ही मला आन्सर द्याल 4. तुम्हाला म्हटलं एक्सचा कोइफिशियंट काय आहे, तर तुम्ही मला आन्सर द्याल 6. ओके, बट मी तुम्हाला क्वेश्चन असं विचारणारच नाही एक्झाम मध्ये, तरी मी तुम्हाला विचारणार मला सांगा एक्स रेस टू 0 चा कोइफिशियंट काय? 5. येस, 5. ओके, आता पहा या 5 ला कसं रिप्रेझेंट करतो आपण? 5 into 1 काहीच नाहीये म्हणजे 1 आहे ना. अरे काहीच नाहीये, 1 ला आपण असं लिहू शकतो ना, एक्स रेस टू 0. अरे कोणत्याही टर्मची 0th पॉवर ही 1 असते ना, कोणत्याही टर्मची 0th पॉवर ही 1 असते. म्हणजे या 5 ला मी असं लिहू शकतो 5 into x raised to 0. येस, बट मी तुम्हाला या सिंपल गोष्टीवरती क्वेश्चन विचारणार नाही. मी क्वेश्चन कसं विचारणार? व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x raised to 0 असंच विचारणार. तुम्ही आन्सर द्याल 5. आन्सर द्याल 5. ओके, सो इतकं क्लिअर झालं तुम्हाला? व्हेरिएबल म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय, टर्म्स म्हणजे काय. पहा, टर्म्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. टर्म्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, मी इथे एक गोष्ट लिहितो. पहा, इथे लिहितो x इंटू वाय इंटू झेड इंटू डब्ल्यू. मला सांगा एक्स वाय झेड डब्ल्यू लिहिले याच्यामध्ये किती टर्म्स आहेत रे? थोडा विचार करून सांगा. एक्स वाय, ओके, याच्यामध्ये एकच टर्म आहे. ओके, काय सांगतोय मी? टर्म्स या प्लस मायनसनी सेपरेट झालेल्या असतात. ओके, पाठ करून टाकाल. टर्म्स या प्लस मायनसनी सेपरेट झालेल्या असतात. मग जर असं लिहिलं असतं मी एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस डब्ल्यू, तर तुम्ही म्हटलं असता सर यामध्ये 4 टर्म्स आहेत. यामध्ये एकच टर्म आहे. यामध्ये एकच टर्म आहे. ओके, हा डिफरन्स समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण 12th मध्ये काही मुलांना सांगावं लागतं एक्स वाय झेड डब्ल्यू ही एकच टर्म आहे आणि एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस डब्ल्यू यामध्ये 4 टर्म्स आहेत. ओके, चलो क्लिअर आहे. क्वेश्चन येऊ शकतो का की एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय झेड डब्ल्यू असं नाही लिहिलंय, एक्स इंटू वाय इंटू झेड इंटू डब्ल्यू असं लिहिलंय, सिम्बॉल दिलाय, तरी ती एकच टर्म राहील. पण असा क्वेश्चन येतो का? क्वेश्चन्स येत नाही, याच्यावरती क्वेश्चन जनरेट होत नाही. बट हे खूप बेसिक गोष्टी आहेत की जे आपल्याला माहित असणं आणि क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके ओके सर, थँक्यू. पुढे जाऊन कन्फ्युजन नको व्हायला. ओके, चलो पहा. आता मला सांगा इथे एक लिहितो, फक्त मला आन्सर द्या मग पुढे जातो मी. मायनस ऑफ एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 7x मायनस 2. ओके, हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिले मी इथे. फक्त मला आन्सर सांगा की यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे रे? X. एक्स. येस. यामध्ये नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 4. टर्म्स आहेत 1 2 3 and 4. मला सांगा एक्स क्यूबचा कोइफिशियंट किती आहे? -1. -1. एक्स रेस टू 0 चा कोइफिशियंट किती आहे? 2. मायनस. -2. सर ओके, चलो क्लिअर आहे तुम्हाला. आता पहा, आता खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय की याच्यावरती क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. कंडिशन काय लिहितोय पहा. कंडिशन, सर एक डाऊट होता येस विचार ना. मागच्या क्वेश्चन मध्येच जे तुम्ही लिहिलं होतं समजा, हा याच्यातच याच्यात आपण आन्सर एक्स रेस टू 0 लिहिलं, पण म्हणजे एक कॉमन डाऊट आहे की कोणतीही गोष्ट रेस टू 0 इज इक्वल टू 0 राईट और 1? 1 राहते. ओके सर, थँक्यू. म्हणून ना याचा आन्सर करून मी 11th मध्ये देईन.
ओके, एक्स रेस टू 0 1 का असतं नाही का? ओके, मला 11th मध्ये आल्यावरती तो हा क्वेश्चन विचारशील की सर एक्स रेस टू 0 इज इक्वल टू 1 का? सर कारण की तो रूल आहे एक्स एनिथिंग रेस टू 0 इज इक्वल्स टू 1. Yes, हा रूल आहे बरोबर आहे, बट हा रूल मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन 11th मध्ये. Okay. तुम्हाला 11th मध्ये सांगून देतो आता तुम्हाला. 11th मध्ये लॉगॅरिथम नावाचा एक टॉपिक आहे, लॉगॅरिथम. तुम्हाला आता नाही माहिती आहे गोष्टी, बट त्यामध्ये याचा प्रूफ देता येतो आपल्याला की एक्स रेस टू 0 इज इक्वल टू 1 आहे. बस आता फक्त लक्षात ठेवा की एक्स रेस कोणत्याही टर्मची 0th पॉवर ही 1च असते. ओके, येस. आणि 11th मध्ये आल्यावरती मला हा क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, कारण तेव्हा तुम्हाला गोष्टी समजतील लॉगॅरिथम मध्ये. क्लिअर आहे? ओके सर. चलो, आता इथे लिहितोय मी कंडिशन फॉर अल्जेब्राइक एक्सप्रेशन टू बी पॉलिनॉमियल. अल्जेब्रिक, खूप इम्पॉर्टंट पॉइंट, खूप. अल्जेब्राइक एक्सप्रेशन टू बी पॉलिनॉमियल. कोणतेही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन काय असते तर सांगतो पहा. कोणताही अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन ही आहे की त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची जी पॉवर असते, त्याची जी इंडेक्स असते, त्याचा जो एक्सपोनंट असतो तो ऑलवेज होल नंबर पाहिजे. ही कंडिशन असते अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्याची. ओके, पुन्हा एकदा सांगतो, पाठ करून टाका की द कंडिशन फॉर अल्जेब्रिक एक्सप्रेशन टू बी पॉलिनॉमियल इज the power of the variable in that algebraic expression is always a whole number. For example, तुम्हाला सांगतो, मी जर असं लिहिलं x³ प्लस 4x² प्लस 6x मायनस 4, तुम्हाला म्हटलं की हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही, की नाही, तर तुम्ही काय कराल, यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे ते चेक कराल. तुम्ही म्हणाल सर यामध्ये व्हेरिएबल आहे x, तर काय करायचं, यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवर्स चेक करत जायचं. काय करायचं, पॉवर्स चेक करत जायचं. हा इथे एक्स व्हेरिएबल आहे, याची पॉवर 3 आहे. 3 आहे का होल नंबर? आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे व्हेरिएबल कोणता आहे, एक्स, याची पॉवर किती येते, 2 आहे का होल नंबर? आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे काय आहे, एक्स ची पॉवर किती येते, 1 आहे का होल नंबर? आहे. इथे काहीच नाहीये म्हणजे एक्स रेस टू 0 आहे, 0 आहे का होल नंबर? आहे. येस, मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला तुम्ही पॉलिनॉमियल म्हणू शकता. Yes, you can say it as a polynomial. Okay, अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन ही आहे की त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची जी पॉवर असते ती ऑलवेज होल नंबर पाहिजे. इच अँड एव्हरी टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर ही होल नंबरच पाहिजे, तरच त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणतात. आणि 100% गॅरंटी देतो याच्यावरती क्वेश्चन असणारच. ओके, सो आता इथे लिहितो पहा, एक्स रेस टू x² प्लस रूट एक्स प्लस 6. सांगा रे, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही, बोला. नाहीये येस, नाहीये, तर का नाहीये वेद? सर. रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू हाफ असतं आणि हाफ हे होल नंबर नाहीये. एक्सलंट. ओके, हीच गोष्ट मला सांगायची होती की x² प्लस रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू हाफ लिहू शकतो ना, रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू हाफ प्लस 6. ओके, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल आहे एक्स. चलो, एक्सच्या पॉवर चेक करतो, 2 आहे का होल नंबर? आहे, काही प्रॉब्लेम नाही. हाफ, अरे हाफ थोडी नाही, हाफ होल नंबर नाहीये. होल नंबर तर 0 1 2 3 4, 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे होल नंबर्स असं. हाफ तर नाहीये, अरे रूल मोडला नाही. सो या अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्ही पॉलिनॉमियल नाही म्हणू शकत. ओके, समझे? किसी को कोई डाउट? सबको सब समझ में आया क्या रे, बोलो. Yes, sir. Sir, can you repeat this second one? सेकंड पहा, x² प्लस रूट एक्स प्लस 6 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही हे चेक करायचं. बरोबर, याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे, एक्स व्हेरिएबल आहे. ओके,
सो मी काय करतोय फक्त एक्स ची पॉवर चेक करतोय. इथे एक्स ची पॉवर किती आहे 2 आहे. इथे एक्स ची पॉवर किती आहे हाफ आहे. बट हाफ हा होल नंबर नसतो. होल नंबर तर 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 5 0 and positive integers. 0 and positive integers is nothing but a whole number. Half is not an positive integer. So हा रूल ब्रेक करतोय. ही टर्म रूल ब्रेक करते. सो हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नाही होऊ शकत. येस, आता मला सांगा असं लिहिलं तर मी एक्स क्यूब प्लस 4x² प्लस 9x raised to 1/3 minus 6 आहे का नाही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल? येस ऑर नो? नाही सर, नो नाही सर. सर. नाहीये. नाही. येस. आदित्य काय म्हणतो? सर व्हॉट इफ √3 or any big number comes in the place of only √. अच्छा, काय म्हणायचं आदित्यला? असं म्हणायचंय का? म्हणजे मोठा नंबर रूट मध्ये आला तर म्हणजे असं म्हणायचं का तुला? समजा √3 जर असेल आणि किंवा रूट मोठा नंबर घेऊ 5th घेऊ आणि √x आलं तर काय? असंच काय आदित्य? बरोबर, असंच विचारतोस ना तू? फायला पण √. फायला पण √. अच्छा, असं का? असं म्हणतोय का? येस, असं नाही येणार आहे ऍक्च्युली. असं काही होणार नाही. ओके, आणि असं जरी आलं ना तरी तू असं एक्सपोनेंटचे रूल यूज करू शकतोस ना. असं जरी आलं तर ही 5th पॉवर आहे ना, √x ची 5th पॉवर आहे, असं करू शकतोस. आणि x⁻½ म्हणजे पुन्हा हाफ आहे आणि हाफ रेज टू 1/5 x⁻1/10 होईल. असं तर सॉल्व्ह करू शकतो तू. सर कळालं नाही इथे म्हणजे. त्याचा डाऊट आहे. हा हा ओके, चलो. त्याचा सिंपल डाऊट होता हा, जाऊ दे. ओके, तुम्ही इकडे लक्ष द्या, क्वेश्चन कडे पहा. क्वेश्चन काय होता? x³ प्लस 4x² प्लस 9x raised to 1/3 minus 6. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही सांगा रे? नाहीये. ओके, कारण इथे x raised to 1/3 आलंय. 1/3 हा होल नंबर नाहीये. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना. आता नंबर ऑफ टर्म्स पहा. नंबर ऑफ टर्म्स किती आहे त्यामध्ये? 1 2 3 4. याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स आहेत 4. आता पुढे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय. ओके, 100% क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स काय म्हणतोय मी? ते क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. येस, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्सला जाण्या अगोदर तुम्हाला रिवाइज करून देतो की आतापर्यंत काय गोष्टी पाहिल्या, म्हणजे कसं एंटर केलं आपण पॉलिनॉमियल मध्ये. पॉलिनॉमियल मध्ये एंटर केलं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. पहिली गोष्ट पाहिली की अल्जेब्रिक एक्सप्रेशन बनतं कसं. त्यामध्ये आपण स्क्वेअरचं एक्झाम्पल घेतलं, सर्कलचं एक्झाम्पल घेतलं आणि या गोष्टी पाहिल्या की अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं बनत असतं. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि पाहिलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल काय असतं, कोइफिशियंट काय असतात, नंबर ऑफ टर्म्स काय असतात, या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि पाहिलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असण्याची कंडिशन काय. कोणतेही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्याची कंडिशन असते की त्यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर ही होल नंबर पाहिजे. ही गोष्ट पाहिली आणि आता आपण पोहोचलेलो आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्सला. आता पॉलिनॉमियल्स हे क्लासिफाय केले जातात 2 टाईपनी. ओके, 2 टाईप मध्ये क्लासिफाय केले जातात. एक तर नंबर ऑफ टर्म्स किती आहेत. ओके, एक तर नंबर ऑफ टर्म्स किती आहेत आणि सेकंड म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असं क्लासिफिकेशन केलं जातं. चलो, डिग्री सांगायचंय मला तुम्हाला अजून.
नंबर ऑफ टर्म्स माहिती आहेत तुम्हाला. पहा, जर नंबर ऑफ टर्म पॉलिनॉमियल मध्ये एकच असेल तर त्याला म्हणायचं असतं मोनोमियल. त्याला काय म्हणायचं? मोनोमियल. एकच टर्म आहे म्हणा मोनोमियल. दोन टर्म्स असतील तर म्हणा बायनोमियल. बायनोमियल. येस. तीन टर्म्स असतील तर म्हणा ट्रायनोमियल. ट्रायनोमियल. आणि याच्यापेक्षा पण जास्त असतील तर त्याला पॉली म्हणून टाका. नाही, ठीक आहे. ओके, जनरली इतकंच विचारलं जाईल. आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर पॉलिनॉमियल म्हणायचं. ओके, सॉरी, काय म्हणता येईल रे? बरोबर ना, पॉली. खूप सारे टर्म्स आहेत. हो सर. चालेल. पॉलिनॉमियल इन जनरल पॉलिनॉमियल म्हणू शकतो तुम्ही त्याला. ओके, सो आता मला सांगा, मी ते लिहितो 2x² + 6. सांगा, हा बायनॉमियल आहे, मोनोमियल आहे, बायनॉमियल आहे, ट्रायनॉमियल आहे की पॉलिनॉमियल आहे? काय? मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. तीनच गोष्टी लक्षात ठेवा. येस, सांगा रे काय? बायनोमियल आहे. येस, हा तर बायनॉमियल आहे ना रे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. बायनोमियल आहे. त्याच्यामध्ये दोनच टर्म्स आहेत ना, एक 2x² आणि एक 6. या दोनच टर्म्स आहेत. पुण्याला माहित असतं बायनॉमियल. आता इथे म्हटलं x³ + 6x² - 5x + 4. सांगा रे हा काय? किंवा -5x घ्या. चलो सांगा हा काय? ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल. ओके, ट्रायनॉमियल. कारण याच्यामध्ये तीन टर्म्स आहेत, x³ 6x² - 5x. आता मला सांगा 256 हा काय आहे? मोनोमियल. येस, मोनोमियल आहे. करेक्ट, एक्सलंट. मोनोमियल आहे. कारण 256 ला x⁻0 लिहू शकता ना. ओके, चलो, क्लिअर आहे. ओके, आता एक गोष्ट सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन म्हणजे डिग्रीवरती, नाही का? याचा पण इतका लोड नाहीये. नंबर ऑफ टर्म्सचा इतका लोड नाही, बट डिग्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डिग्री. आता सांगतो पहा, डिग्री म्हणजे काय? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आपल्याला जो काही पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्यामध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलच्या हायेस्ट पॉवरला म्हटलं जातं डिग्री. ओके, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं? दिलेला जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल कोणता आहे तो चेक करायचा. आणि त्या व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असते तिला म्हटलं जातं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिहितो x³ + 2x² - 6x + 4 हा एक पॉलिनॉमियल आहे. तर या पॉलिनॉमियल मध्ये जो व्हेरिएबल कोणता आहे? तर एक्स व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स. तर या एक्स ची हायेस्ट पॉवर किती आहे मी चेक करणार. हायेस्ट पॉवर किती आहे चेक करणार. अरे हायेस्ट पॉवर 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथे 0 आहे, नाही का? इथे 0 आहे. हायेस्ट पॉवर 3 आहे. येस, हा. मग मी चेक केलं की 0 मोठा आहे, 1 मोठा आहे, 2 मोठा आहे का 3 मोठा आहे? येस, 3 मोठा आहे. ओके, मग मी म्हणू शकतो की या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 3. या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 3. या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 3. ओके, डिग्री म्हणजे काय? द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इन द गिवन अल्जेब्राइक इन द गिवन पॉलिनॉमियल असं म्हणा. ओके, इन द गिवन पॉलिनॉमियल. व्हॉइस ब्रेक होतोय? येस सर. होता मला. हो सर. आता क्लिअर येतोय का रे? की ब्रेक होतोय? तर आता क्लिअर येतं. येस, वैष्णवी क्लिअर आहे आता साऊंड? हो सर. चलो पहा, सांगा मला. इथे लिहितो x⁻256 - x⁻14 -x⁻6 + 4. सांगा रे या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 256. आणखी कोण सांगतोय या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? तुम्ही अगोदर हा विचार केलात का की सर, हा पॉलिनॉमियलच नाहीये. हेच पाहिजे होतं मला. ओके, जर हा पॉलिनॉमियलच नाहीये तर या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काय असते? नाही सर ते लक्षात आलं पण
ओके, हा तर पॉलिनॉमियलच नाही आहे. तुम्ही डिग्री सांगू शकता. पहिल्यांदा पॉलिनॉमियल पाहिजे ना, पॉलिनॉमियलची डिग्री विचारताय तर पहिल्यांदा तो पॉलिनॉमियल पाहिजे ना दिलेला. हा पॉलिनॉमियल नाहीये कारण यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स, याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स. एक्स हा व्हेरिएबल आहे आणि या एक्स या व्हेरिएबलची पॉवर आली 1/4. हा तर होल नंबर नाहीये, हा तर होल नंबर नाहीये. आणि व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर नसेल तर तो पॉलिनॉमियलच नसतो, तर तो पॉलिनॉमियलच नसतो. तर या पॉलिनॉमियलच्या डिग्रीचा विषयच नाहीये. पहिली गोष्ट हा पॉलिनॉमियलच नाहीये. ओके, आता पुढे सांगा मला एक्सप्रेशन 500 प्लस 6x⁻9 मायनस 56 याची डिग्री सांगा. 500. याची डिग्री आहे 500. व्हेरिएबल चेक करायचं कोणता आहे एक्स. ओके, आणि एक्स ची पॉवर चेक करायची. हायेस्ट पॉवर कोणती, हायेस्ट पॉवर कोणती, हायेस्ट पॉवर आहे 500. सो याची डिग्री होऊन जाईल 500. चलो, डिग्रीची कन्सेप्ट क्लिअर आहे का सर्वांना? हो सर. हँडरेस करून सांगा मला फक्त की क्लिअर आहे. कुणाला सिंगल डाऊट असेल तरी विचारा मला. व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल? डिग्री इज द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल in the given polynomial. सर कैन यू रिपीट? तुमचा आवाज ब्रेक होतोय. फक्त मी म्हटलं क्लिअर असेल तर ऍड्रेस करू शकतो. सर आता पण ब्रेक होतोय तुमचा आवाज. आता क्लिअर आहे? येस. नाही सर, मला नाही येते क्लिअर. इंटरनेटला प्रॉब्लेम आहे तरी चेक करतो. 1 मिनिट चेक करतो. तुम्ही डिग्री परत रिपीट करू शकतात का? अरे काय झालं समजलं ना? सर नाही सर, मी डिस्कनेक्ट झालेलो. सर तुम्ही ते नंबर जेव्हा लिहित होते तेव्हा सर डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची. ओके, व्हेरिएबल असतो ना हायेस्ट पॉवर डिग्री. ओके सर. येस, आता क्लिअर आहे का रे साऊंड? हो. हो सर, आता क्लिअर. चलो, आज सर तुम्ही क्वेश्चन रिपीट करता का? येस येस. पहा काय म्हटलं होतं, हा क्वेश्चन विचारला होता मी की याची डिग्री किती आहे. x⁻500 प्लस 6 × x⁻9 मायनस 5 × 56 याची डिग्री किती आहे विचारलं होतं. तर याची हायेस्ट पॉवर आहे 500 नाही का. सो याची डिग्री होती 500. सिंपल क्वेश्चन होता. आता पहा रे, पहा इथे एक गोष्ट सांगा मला. x⁻10 प्लस y³ प्लस t⁻50. x⁻10 प्लस y³ प्लस t⁻50. चलो मला सांगा रे, यामध्ये व्हेरिएबल किती आहेत? तर 2. 3 व्हेरिएबल्स आहेत ना. एक आहे हो x, सर. 3. एक असतो y आणि एक आहे t. ओके, हे सांगायचं मला की हा 3 व्हेरिएबल मधील पॉलिनॉमियल आहे. हा पॉलिनॉमियल आहे का? तर आहे नाही का. पॉलिनॉमियलला आपल्याला व्हेरिएबलशी घेणं देणं नाही, व्हेरिएबलच्या पॉवरशी घेणं देणं. तो होल नंबर आहे का त्याच्याशी घेणं देणं. सो हा काय आहे, हा पॉलिनॉमियल आहे 3 व्हेरिएबल मधला. याला म्हणू शकता तुम्ही पॉलिनॉमियल इन 3 व्हेरिएबल.
polynomial in three variable. ओके, ही गोष्ट सांगायची होती. आणि अगोदरच्या स्लाइडवर थोडं घेऊन जातो तुम्हाला की आपल्याला क्लासिफाय करायचं होतं ना पॉलिनॉमियलच्या डिग्रीनुसार. पहा रे, पॉलिनॉमियलची डिग्री जर 1 असेल ना तर त्याला म्हणायचं असतं लिनियर. काय म्हणायचं असतं? लिनियर पॉलिनॉमियल. ओके, लिनियर पॉलिनॉमियल असा पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो एक्स हा एक लिनियर पॉलिनॉमियल आहे, एक्स ची डिग्री 1 आहे. किंवा टी हा एक लिनियर पॉलिनॉमियल आहे, याची डिग्री पण किती आहे? 1. आता आम्हाला सांगा कोणत्याही पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल तर त्याला म्हणायचं असतं क्वाड्रॅटिक. काय म्हणायचं असतं? क्वाड्रॅटिक. कोणत्याही पॉलिनॉमियलची क्वाड्रॅटिकचं एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल काय? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3. आणि हे एक अल्जेब्राइक हा एक पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियल मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणजे याची डिग्री 2 आहे. हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे डिग्री 2 आहे. आणि डिग्री जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक असं म्हणतो. ओके, त्याला आणखी एक नाव आहे क्वाड्रॅटिक. ओके, आता सेम वे मध्ये डिग्री जर 3 असेल ना तर त्याला म्हणायचं असतं क्युबिक. कोणत्याही पॉलिनॉमियलची डिग्री जर 3 असेल तर त्याला म्हणायचं असतं क्युबिक. जसं की इथे एक्स क्यूब एक्झाम्पल जातं, एक्स क्यूब. ओके, हे 3 टाईप लक्षात ठेवा, लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. आणखी पुढे गेलं तर आणखी एक टाईप मिळू शकतो, बाय क्वाड्रॅटिक. म्हणजे ज्याची डिग्री 4 आहे त्याला म्हणायचं असतं बाय क्वाड्रॅटिक. जसं की x raised to 4 प्लस असा पॉलिनॉमियल आहे डिग्री 4 आहे, सो याची डिग्री 4 आहे, याला म्हणायचं असतं बाय क्वाड्रॅटिक. ओके, सो आता मला सांगा या जर गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, देन all of you are able to solve exercise 2.1. Okay, exercise 2.1. सर परत तुमचा आवाज. मी असं म्हणतो की या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर तुम्ही टेबल जाणार एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करायला. सर तुमचा आवाज ब्रेक होतो. ओके, मे बी थोडंसं काय समजतं? इंटरनेटला इश्यू आहे थोडंसं. लॅब पण नाहीये ऍक्च्युली, इंटरनेटचा इश्यू आहे. सांगतो मी, पहा तुम्हाला काय करायचं सांगतो, थोडंसं क्लिअर येतो आता. नाही सर, ब्रेक होतो. सर क्लिअर आहे. काय करा माहिती का, तुम्ही आज एक्सरसाइज 2.1 ट्राय करा, सॉल्व्ह करा. एक्सरसाइज 2.1 जे न्यू स्टुडंट्स आहेत. बस ब्रेक होतोय. सर नाही येतोय क्लिअर. ओके, सो न्यू स्टुडंट्स आज एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करा. परत विजन थांबतो आम्ही, इंटरनेटला काहीतरी प्रॉब्लेम, सो थांबतो आम्ही. तुम्ही एक्सरसाइज 2.1 ट्राय करा. रीड करायचे. आता मला सांगा, थोडंसं क्लिअर येतो.
सर खूप ब्रेक होतो फक्त हो सर येतोय थोडस थोडा ऐकू येतोय. तुम्ही रीड करू शकता का? रीड करू शकता ना स्क्रीनवर? हो सर. हो सर. हो सर आज थांबतो, तुम्ही हा एक्सरसाइज सॉल्व करा. यू कॅन ट्राय. सायन्सचं लेक्चर नाहीये का? प्लस विथ आन्सर्स. सायन्स लेक्चर नाही, नो सायन्स लेक्चर, नो सायन्स लेक्चर सर सायन्सचं लेक्चर नाहीये का तो विचारत होतो. नाहीये, लिहिलं नाही, नो सायन्स लेक्चर. चलो बाय. ओके सर. थँक्यू सर बाय सर. थँक्यू सर. बाय सर. बाय.